हॅलो डिअर स्टुडंट्स, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपला हा टॉपिक सुरू होता. या टॉपिकमध्ये आपण मागे 3 एक्सरसाइज कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे, आज आपण शेवटची एक्सरसाइजला सुरुवात करतोय. ते ॲप्लिकेशन बेसिसवर आहे. फॉर्म्युलाज तर तुम्हाला माहीतच आहेत. ठीक आहे, फॉर्म्युलाज काय काय आहेत? Tn = a+n-1d आणि दुसरा फॉर्म्युला आहे Sn = n/2 2a + n-1d. ठीक आहे, आता आज आपण वर्ड प्रॉब्लेमला सुरुवात करतोय. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल पाहूयात. ऑन 1st January 2016 सानिका डिसाइड्स टू सेव्ह ₹10 ऑन फर्स्ट डे, ₹11 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन थर्ड डे अँड सो ऑन. पर डे काही ना काहीतरी बचत करत चाललेली आहे सानिकाने पहिल्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी 11 आणि तिसऱ्या दिवशी ₹12 अशी ती जमा करत गेली. तर क्वेश्चन काय आहे? If she decides to save like this, then on 31st December 2016 what would be her total savings? म्हणजेच त्या वर्षभरामध्ये किती सेविंग्स होणार हा असा प्रश्न आहे. ठीक आहे, काय केले बघा. सानिका decides to save ₹10 on first day. जसा क्वेश्चन दिलेला आहे आपण त्यातनं काय करणार आहे की एपी तयार करून घेतोय. त्यासाठी आपण हे लिहितोय फर्स्ट डे, नंतर ₹11 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन थर्ड डे अँड सो ऑन. देअरफॉर एपी विल बी, इथे एपी मिळणार आहे आपल्याला. एपी विल बी काय मिळाले? एपी तर फर्स्ट डे किती सेव्ह केलाय? ₹10. नंतर किती सेव्ह करणार आहे? 11. नंतर किती? 12. असे ते सेव्ह करत राहणार. तर इथे आपल्याला काय मिळालं? तर इथे आपल्याला मिळाला ए पहा. त्यानंतर डीची व्हॅल्यू काय मिळाली? 1. डिफरन्स 1चाच आहे. ठीक आहे, आता पहा इथं एन शोधायचं आहे. तर 1st January 2016 ते 31st December 2016. आता यामध्ये असं लिहू शकतो आपण. आता हे जर तुम्हाला माहीत असेल 2016 इज अ लीप इयर. लीप इयरमध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो. म्हणजे आपण किती डेज पकडणार? तर 365 + 1 366. तर असं लिहायला लागेल. सिन्स 2016 इज अ लीप इयर, देअरफॉर n = 366. ठीक आहे, आता एन ही मिळालं आपल्याला. आता आपल्याला काय करायचं? टोटल सेव्हिंग्स काढायचे. मग टोटल सेव्हिंग्स म्हणजे काय? सम ऑफ ऑल दी टर्म्स. मग आपल्याकडे फॉर्म्युला काय? वी नो दॅट फॉर्म्युला काय आहे? Sn = n/2 2a + n-1d हा फॉर्म्युला आहे. आपण किती दिवसांसाठी काढतोय? तर 366 = काय येणार? 366/2 2 × a ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? ए मिळालेलं आपल्याला 10. तर ए ची व्हॅल्यू लिहिणार आपण 10 प्लस एन ची व्हॅल्यू किती आहे? तर डेज किती आहेत? 366 - 1 इंटू डी. आता डी ची व्हॅल्यू किती आहे? डी ची व्हॅल्यू सुद्धा 1. डिफरन्स 1चा होता. मग आता आपण काय करणार? सरळ सरळ याला 2 ने डिवाइड करून टाका. 2 × 1 = 2, 2 × 8 = 16 आणि 2 × 3 = 6. तर इथे किती मिळाले? 183. 10 × 2 = किती? 20 प्लस 366 - 1 तर ते मिळणार तुम्हाला 365 इंटू 1 365. तर तुम्हाला किती मिळाले? 183 इंटू 20 + 365 ते किती मिळणार? 385. आणि जर तुम्ही यांची मल्टिप्लिकेशन केली तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन मिळणार आहे 70,455. तर टोटल सेव्हिंग्स सानिकाने त्या वर्षी किती केली? 70,455. तर इथे लिहायचं देअरफॉर सानिका सेव्स ₹70,455 इन द इयर. इयर कोणतं होतं? इयर होतं 2016. ठीक आहे, तर असं सानिकाने सेव्ह केलेलं आहे आणि आपण सॉल्व केलेलं आहे. काय केलं होतं? तर सानिकाने जसं ₹10 ₹11 ₹12 असं दर दिवसाला ती सेव्ह करत होते. मग आपण त्याच्यातनं ए पी मिळवला. 2016 एक लीप वर्ष होतं म्हणजेच लीप इयर. तर एन मिळाला 366. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. सबस्टिट्यूट केल्यानंतर ना आपण जे सॉल्व केलं त्यातून आपल्याला टोटल सेव्हिंग्स मिळाले. किती मिळाले? 70,455.
55 आणि आपण ते लिहिलं. ठीक आहे, हे तुमचं फर्स्ट एक्झाम्पल होतं. आता आपण सेकंड एक्झाम्पलकडे वळूयात. आता दुसरं गणित पहा. अ मॅन बॉरोज ₹8,000 अँड ॲग्रीज टू रिपे विथ टोटल इंटरेस्ट ऑफ ₹1,360 इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट. Each installment being less than the preceding one by ₹40. Find the amount of first and last installment. क्वेश्चन काय आहे जरा नीट समजून घ्या. क्वेश्चन काय दिलेला आहे की एका व्यक्तीने 8,000 रुपये उसने घेतलेले आहेत आणि तो विथ इंटरेस्ट 1,360 रुपये आणि 8,000 असे मिळून तो देणार आहे. किती इन्स्टॉलमेंटमध्ये? 12 इन्स्टॉलमेंट्समध्ये. ठीक आहे, तर आता हे कसं लिहायचं जरा एकदा समजून घ्या. इन्स्टॉलमेंटबद्दल लिहिलेलं आहे, त्यानंतर मॅनने काहीतरी पैसे घेतलेले त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आपण सुरुवात करूयात. अ मॅन बॉरोज ₹8,000 अँड ॲग्रीज टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ ₹1,360. तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे? मॅनने 8,000 रुपये घेतले, ॲग्रीज टू रिपे विथ टोटल इंटरेस्ट 1,360. तर इथं इन्स्टॉलमेंट्स पण दिलेले 12 इन्स्टॉलमेंट्स, म्हणजे सम टोटल 12 इन्स्टॉलमेंट्समध्ये म्हणजे सम ऑफ 12 S12 किती रिटर्न करायचे? तर पहिले तर 8,000 द्यायचेच आहेत, प्लस त्याच्यामध्ये इंटरेस्ट ॲड करायचं म्हणजे 1,360 मीन्स टोटल अमाऊंट त्याला 9,360 रुपीज द्यायची आहे. म्हणजे S12ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी. ठीक आहे, आता पुढे किती इन्स्टॉलमेंट्समध्ये द्यायचं आहे? इन 12 इन्स्टॉलमेंट्स. मग आपण इथे लिहू शकतो नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स इज 12. देअरफॉर n इज इक्वल टू किती मिळाला तुम्हाला? तर 12 मिळाला. पुढे पाहता, पुढे दिले त्यांनी each installment being less than the preceding one. म्हणजेच प्रत्येक इन्स्टॉलमेंट काय होतोय? कमी होतोय दॅन प्रेसिडिंग, म्हणजे पुढच्या पेक्षा काय होणार आहे? म्हणजे मागच्या पेक्षा. प्रेसिडिंग मीन्स मागे, तिथून कमी होत जाणार आहे. म्हणजेच इथं डी ची व्हॅल्यू काय मिळणार आहे तुम्हाला? -40 मिळणार आहे. ठीक आहे, डी ची व्हॅल्यू मिळाली. आता डी मिळाला, एन मिळालाय, S12 मिळालाय. आता काढायचंय काय? इथे मिळेल तुम्हाला फाइंड दी अमाऊंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. म्हणजेच तुम्हाला ए ची व्हॅल्यू काढायची आहे अँड तुम्हाला लास्ट म्हणजेच काय काढायचं आहे? TN काढायचं आहे. ठीक आहे, मग ए ची व्हॅल्यू तुम्हाला या फॉर्म्युल्यातून मिळून जाईल. आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे? SNचा. वी हॅव SN इज इक्वल टू N/2 2A प्लस N-1D. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. आपल्याकडे SN ची व्हॅल्यू किती आहे? 12. N ची व्हॅल्यू किती? पुन्हा 12/2 2 इंटू ए ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, तशीच ठेवा, प्लस N-1 मीन्स काय? 12 - 1 इंटू काय येणार? -40 येणार. ठीक आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले. आता S12 ची व्हॅल्यू किती आहे? 9,360. 2 1 जा 2 2 6 जा 12. इथं किती आला? 6 आला. ठीक आहे, पुढे काय येणार? 2A प्लस मायनस येणार 12 इंटू 1 11 इंटू 40. इथपर्यंत आलो आपण. आता हा मल्टिप्लिकेशन 6 इकडे जाऊन डिव्हिजन होणार, मीन्स 9,360 अपॉन 6 इज इक्वल टू 2A मायनस 11 इंटू 40 मिळणार 440. ठीक आहे, आता काय करणार आपण? याला पहिले डिवाइड करून घ्या. 6च्या टेबलमध्ये हे सगळे येतात. 6 1 जा 6 6 1 जा 6, त्यानंतर उरले 3 30 झाले 33 झाले. म्हणजेच काय करणार? 6 5 जा 30, परत 3 उरले 6 6 जा 36 आणि पुढे 0. इथं मिळणार 1,560 विच इज इक्वल टू 2A मायनस 440. आता पुढे -440 इकडे गेला तर काय होणार आहे? प्लस 440 आणि इकडे येणार आहे 1,560 विच इज इक्वल टू 2A. आता नॉर्मली सॉल्व जरी केलं तरी तुम्हाला मिळणार आहे 2A इज इक्वल टू ह्या सगळ्यांची ॲडिशन 2,000. ठीक आहे, मग इथं ए ची व्हॅल्यू किती मिळाली? इकडे लिहूयात आपण. आता ए ची व्हॅल्यू किती मिळाली? 2,000 अपॉन
2 म्हणजे तुम्हाला किती मिळणार इथे ए ची व्हॅल्यू, तर ती मिळणार 1000. म्हणजेच तुमचं फर्स्ट इन्स्टॉलमेंट जे विचारलं होतं ते किती मिळालं, तर 1000 मिळालं. आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे आता लास्ट इन्स्टॉलमेंट. मग फॉर्म्युला काय, टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. आणि टी काय, 12, एनची व्हॅल्यू माहीत आहे 12, एची व्हॅल्यू आत्ता मिळाली 1000 प्लस 12 मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू काय आहे, -40 आहे. मग इथं T12 इज इक्वल टू 1000 प्लस अगेन मायनस काय होणार 11 इंटू 40. मग आता आपण काय करणार, T12 इज इक्वल टू 1000 मायनस इथं किती आलं 440. म्हणजे इथं आन्सर किती मिळालं T12चं तुम्हाला, ते मिळालं 560. ठीक आहे. तर हे झालं तुमचं लास्ट इन्स्टॉलमेंट. देअरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू ₹1000 अँड लास्ट इन्स्टॉलमेंट इज ₹560. हे तुमचे आन्सर्स झाले. कसं सॉल्व केलं आपण याला, तर यांनी अमाऊंट दिली होती विथ इंटरेस्ट, आपण ॲड केली, सम मिळाला. किती इन्स्टॉलमेंटमध्ये 12, मग आपल्याला नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट मिळाले. प्रत्येक इन्स्टॉलमेंट काय होतोय, किती इन्स्टॉलमेंटमध्ये करायचं होतं, 12 इन्स्टॉलमेंट्स. प्रत्येक इन्स्टॉलमेंट काय होतोय, प्रत्येक इन्स्टॉलमेंट मागच्या इन्स्टॉलमेंटपेक्षा 40 रुपयाने कमी होतोय. मग डीची व्हॅल्यू -40, लेस आहे म्हणून तिथं मायनस घेतलाय. ए आणि टी एन काढायचं आहे. एस एनच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ए मिळाला, टी एनच्या फॉर्म्युल्यामध्ये T12 म्हणजेच लास्ट इन्स्टॉलमेंट मिळाली. हे तुमचं आन्सर आहे. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. क्वेश्चन नंबर 3. Sachin invested in a national savings certificate scheme. In the first year, he invested ₹5,000. In second, 7,000. In the third year, 3,000, and so on. Find the total amount that he invested in 12 years. पाहता हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण सॉल्व्ह केलेला आहे. सेम टू सेम क्वेश्चन आहे. आपण काय करूयात, याला सॉल्व्ह करायला स्टार्ट करूयात. ठीक आहे. आता क्वेश्चन पहा की तो दरवर्षी इन्व्हेस्टमेंट करतोय. 5,000 फर्स्ट इयरला, सेकंड इयरमध्ये 7,000 आणि थर्ड इयरमध्ये 9,000, असंच तो कंटिन्युअसली इन्व्हेस्ट करत चाललाय. 12 इयर्समध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली आपण तसं काढणार आहोत. सिन्स सचिन इन्वेस्ट्स ₹5,000 फॉर फर्स्ट इयर, ₹7,000 for second year, and ₹9,000 for third year. असं तो इन्व्हेस्ट करत चाललाय. देअरफॉर एपी विल बी, एपी काय मिळणार आहे आपल्याला, फर्स्ट इयरला 5,000, सेकंड इयर 7,000, नंतर 9,000 अँड सो ऑन. मग इथं तुम्हाला व्हॅल्यू कशाची मिळाली, ए ची मिळाली. ए किती मिळाला आपल्याला, 5,000. आता डी सांगा बरं, 7 मधनं 5 गेला, किती राहील, 2,000. ठीक आहे. आता तुम्हाला नंबर ऑफ इयर्स पण सांगितलेले आहेत, म्हणजे एन ची व्हॅल्यू दिलेली आहे. एन किती आहे, एन आहे 12. ठीक आहे. आता काय काढायचं आहे, फाइंड द टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड. म्हणजे टोटल अमाऊंट किती आपल्याला काढायचं आहे, S12 किती येतोय तो. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करूयात बाय फॉर्म्युला. वी हॅव Sn is equal to n upon 2a plus n minus 1 d. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. एस एन ची व्हॅल्यू किती आहे, 12 आहे. इथे काय होणार आहे, 12 upon 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे, ती आहे 5,000 मायनस नाही तर प्लस n minus 1. n minus 1 मीन्स काय, 12 minus 1. आणि डी ची व्हॅल्यू किती आहे, ती आहे 2,000. ठीक आहे. आता सॉल्व करा. 12/2 तसाच, 5 into 2 10,000 बरोबर, प्लस 11 into 2,000. ठीक आहे. आता पुढे काय होणार आहे, 12/2 10,000 प्लस 11 2 जा 22, म्हणजे 22,000 होतील. 22,000 प्लस 10,000 किती मिळणार आपल्याला, 32,000. 2 1 जा 2, त्यानंतर 2 1 जा पुन्हा 2, 2 6 जा 12, आणि पुढे किती झिरो येणार,
3 झिरो, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन कशाची करायची, 12 इंटू 16,000 आणि 16,000 इंटू 12 किती येणार, 192. 16 12 जायचं आणि पुढं 30 रुपीज एवढे इन्व्हेस्टमेंट सचिनने केली. देअरफॉर सचिन इन्व्हेस्टेड रुपीज किती, 1,92,000 इन 12 इयर्स. ठीक आहे, हे झालं सचिनची इन्व्हेस्टमेंट. कशी सोडवलेली आहे, जशी इन्व्हेस्टमेंट केली त्यानुसार आपल्याला AP मिळाली, त्यातनं AD आणि Nची व्हॅल्यू मिळाली. S12 काढायचा होता, SNचा फॉर्म्युला यूज करून मग बाकी सॉल्व्ह करून तुम्हाला आन्सर मिळेल. ठीक आहे, हे तुमचं थर्ड क्वेश्चन होतं. आता आपण फोर्थ क्वेश्चनकडे वळूयात. त्यात काय दिले पहा, देअर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट्स. देअर आर 20 सीट्स इन फर्स्ट रो, 22 इन सेकंड. पुन्हा तसंच दिलेलं आहे. आपण डायरेक्ट AP तयार करूयात. आता AP विल बी, तुम्ही काय करणार आहात, देअर आर पासून हा जो पूर्ण एक सेंटेन्स आहे सो ऑन पर्यंत ते तुम्ही इथं ऍड करा, म्हणजेच तुम्हाला त्याचा आन्सर जसं आपण लिहित चाललोय तसंच. मग इथे AP काय मिळणार, फर्स्ट रो मध्ये किती मिळाले, फर्स्ट मिळाले आपल्याला 20, नंतर किती सीट्स आहेत 22, नंतर किती आहे 24, असं आपल्याला कंटिन्युअसली मिळणार. असे किती रोज आहेत, तर 27 रोज आहेत. ठीक आहे, आता आपण यातनं बघूयात काय काय मिळालं. यातनं A मिळाला 20, D मिळाला 2, कसा मिळाला, 22 मायनस 20 D मिळतो. ठीक आहे, असे टोटल किती रोज आहेत, तर असे टोटल 27 रोज आहेत. ते तुम्ही इथं लिहिणारच आहात, हे स्टेटमेंट पूर्ण लिहायचं आहे. मग इथं किती लिहिणार आपण, 27. चला यांची व्हॅल्यू सुद्धा मिळाली. त्यातलं फर्स्ट क्वेश्चन काय आहे, फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. 15th रो मध्ये किती सीट्स आहेत, तर आपल्याला काय शोधायचं आहे, आपल्याला T15 शोधायचं आहे. अजून काय करायचं आहे, ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देन इन द ऑडिटोरियम. टोटल ऑडिटोरियम मध्ये किती सीट्स आहेत हे आपल्याला शोधायचं. म्हणजे आपल्याला S27 शोधायचं आहे. आता S27 का म्हटलंय, 27 रोज आहेत आणि टोटल ऑडिटोरियम मध्ये जर 27 रोज असतील तर मग आपल्याला S27 करावं लागेल. ठीक आहे, आता आपण काय करूयात, पहिले T15 शोधूयात. मग TN इज इक्वल टू A प्लस N-1D हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. मग T15 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू किती आहे 20, पुन्हा N ची व्हॅल्यू किती आहे 15-1 आणि D ची व्हॅल्यू 2 आहे. मग 20 प्लस 15-1 14 इंटू 2, आन्सर किती मिळालं, 20 प्लस 14 2 जा 28. तर इथे आन्सर मिळालं 48. म्हणजे T15 इज 48 मीन्स 15th रो मध्ये किती सीट्स आहेत, तर 48 सीट्स आहेत. तसंच S27 काढायचं असेल तर मी काय करणार, SNचा फॉर्म्युला वापरणार, N/2 2A प्लस N-1D. ठीक आहे, मग S27 इज इक्वल टू 27 अपॉन 2A मीन्स 2 इंटू A ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 20 आहे. मग 20 प्लस 27 मायनस 1 इंटू D ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. मग इथे 27/2 तसंच ठेवा, 22 जा 40 प्लस 26 इंटू 2, पुढे काय होणार आहे 27/2 40 प्लस 26 2 जा 52, म्हणजेच 27/2 इंटू यांची ॲडिशन किती येते, यांची ॲडिशन येते 92. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 6 जा 12. म्हणजेच तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायची आहे 27 इंटू 46 ची. तर ती तुम्हाला मिळणार आहे S27, ती तुम्हाला मिळणार आहे 1242. देअरफॉर आन्सर कसं लिहिणार तुम्ही, तर आन्सर असं लिहायचंय, देअरफॉर देर आर 48 सीट्स in 15th row and 1242 in auditorium. ठीक आहे, हे तुमचं आन्सर झालं. जसं दिलेलं आहे त्यानुसार आपण ते व्हॅल्यूज घ्यायचे आणि मग नंतरनं सबस्टिट्यूट करायचं. त्या दिलेल्यांमध्येच आपल्याला कळतं की आपल्याला काय काय शोधायचं आहे. जसं की इथं 15th रो मध्ये किती सीट्स आहेत ते शोधायचं होतं आणि टोटल 27 रोज मध्ये किती सीट्स आहेत, तर टोटल 27 मध्ये 1242 आणि 15th रो मध्ये 48 सीट्स. ठीक आहे, हे तुमचं फोर्थ क्वेश्चन होतं. आता आपण फिफ्थ क्वेश्चन कडे वळूयात. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. मंडे टू सॅटरडे पर्यंत त्याचं टेम्परेचर, कारगिलचं टेम्परेचर मेजर केलेलं आहे.
The sum of temperature of Monday and Saturday was 5 degree more than the sum of the temperature of Tuesday and Saturday. If the temperature of Wednesday was -30, then find the temperature of on other 5 days. आता यासाठी काय करावं लागेल, ह्या कंडिशन्स दिलेल्याच आहेत, पण कंडिशन्स आपल्याला काही टर्म्स घ्यावे लागतील, ज्याला आपण काय म्हणतो, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. सपोज त्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काय आहेत ते जरा इथं समजून घ्या. लेट द temperatures from Monday to Saturday बी. आता हे मानून घ्यायला लागेल. तर आपण काय मानणार इथे, समजा फर्स्ट डे ए असेल, नंतर मंडेसाठी झालं ते, ट्यूजडेसाठी ए प्लस डी असेल, वेडनेसडेसाठी ए प्लस 2D, नंतर ए प्लस 3D, ए प्लस 4D. पावर झाले का, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे राहिला ए प्लस 5D. असे टेम्परेचर्स आहेत. ठीक आहे. आता त्यांची कंडिशन वाचूया. द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटर्डे. चला पहिलं आपण काय करूयात, मंडे अँड सॅटर्डे ॲज पर फर्स्ट कंडिशनने आपण लिहूयात. ॲज पर फर्स्ट कंडिशन मंडे अँड सॅटर्डे. मंडे काय इथं बघा, मंडे ए प्लस सॅटर्डे ए प्लस 5D इज 5 मोर, म्हणजे इज इक्वल टू 5 मोर दॅन द सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटर्डे. ट्यूजडे अँड पुन्हा काय सॅटर्डे. मग ट्यूजडेचं टेम्परेचर काय आहे, ए प्लस डी, प्लस सॅटर्डेचं काय आहे, ए प्लस 5D. इथं तुम्हाला एक इक्वेशन मिळाली. चला, ए प्लस ए 2A प्लस 5D इज इक्वल टू 5 प्लस ए 2A आणि डी प्लस 5D किती मिळाला, 6D मिळाला. ठीक आहे. दोन्ही साईडला 2A आहेत, काय होणार ते कॅन्सल होणार. मग इथं काय मिळालं, 5D इज इक्वल टू 5 प्लस 6D. थोडक्यात 5D इकडे गेला बघा, 5D या साईडला घ्या किंवा या साईडला 6D घ्या. तर 5D मायनस 6D इज इक्वल टू काय होणार, 5. तर इथं काय येणार आहे, -D इज इक्वल टू 5. मीन्स डीची व्हॅल्यू किती आली, तर डीची व्हॅल्यू आली -5. इथं तुम्हाला D मिळाला. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही डी ठेवू शकता, पण अजून काय गरजेचं आहे आपल्याला, ए हवा आहे. मग ए कसा शोधणार, चला नेक्स्ट कंडिशन. इफ द टेम्परेचर ऑफ वेडनेसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस ॲज पर सेकंड कंडिशन. एक अजून कंडिशन दिली होतीच, मग तिथं आपल्याला काय मिळणार आहे आता, एची व्हॅल्यू. ॲज पर सेकंड कंडिशन वेडनेसडेचं टेम्परेचर, वेडनेसडे पहा, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, ए प्लस 2D इज इक्वल टू किती, -30 ऑलरेडी दिलेला आहे. मग आता काय करणार आपण, एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तशीच ठेवा. डीची व्हॅल्यू ऑलरेडी मिळालेली आहे, तर मी इथं काय आलं, -5 इज इक्वल टू -30. मग ए प्लस नाही, इथं मायनस येणार, कारण की प्लस मायनस काय होतो, -5 2 जा 10 इज इक्वल टू -30. ए इज इक्वल टू -30 प्लस 10. एची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, तर एची व्हॅल्यू मिळाली -20. आता डी मिळाला, ए मिळाला. आपण काय करणार आता, सगळे टेम्परेचर्स काढणार. फॉर मंडेला आपण काय घेतलं होतं, ए घेतलं होतं पहा. तर एची व्हॅल्यू किती आली, -20. नंतर फॉर ट्यूजडे ए प्लस डी विच इज इक्वल टू ए प्लस डी. आता एची व्हॅल्यू -20 आहे, प्लस डीची व्हॅल्यू आपण काढली -5. तर इथं काय मिळणार, -20 -5. आन्सर इज -25. तसंच वेडनेसडेसाठी काय करणार आपण, ए प्लस 2D घेणार. मग एची व्हॅल्यू किती आहे, -20 प्लस 2 इंटू -5. मग इथं येणार -20 प्लस मायनस 5 2 जा 10. आन्सर आलं -30. पहा सगळे टेम्परेचर चालले आता. पुढे काय होणार आहे, थर्सडे ए प्लस 3D विच इज इक्वल टू -20 प्लस ऑफ 3 इंटू डीची व्हॅल्यू मायनसमध्ये -5 मीन्स -20 -15. आन्सर इज -35. ठीक आहे. आता आपण फ्रायडेचं टेम्परेचर काढूयात. आता फ्रायडेचं टेम्परेचर काय येईल, ए प्लस 4D म्हणजेच -20 प्लस ऑफ 4 इंटू -5 -20 -20. आन्सर इज -40. पुढे मिळालं तुम्हाला -40. आता तसं सॅटर्डेचं काढायला गेलात तर काय मिळेल, सॅटर्डे ए प्लस 5D विच इज इक्वल टू
ए ची व्हॅल्यू किती आहे -20 प्लस 5 इंटू डी ची व्हॅल्यू -5 आहे. काय मिळणार इथे -20 -25, आन्सर इज -35. तर मंडेचं टेम्परेचर मिळालं -20 डिग्री सेल्सिअस, ट्यूजडेचं मिळालं -25 डिग्री सेल्सिअस, वेडनेसडे -30 डिग्री सेल्सिअस, थर्सडे -35 डिग्री सेल्सिअस, फ्रायडे -40 डिग्री सेल्सिअस आणि इथे -45 येणार. इथे सॅटर्डेचं मिळालं -45 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, असे तुम्हाला आन्सर्स मिळतील. ठीक आहे, हे एक्झाम्पल थोडं वेगळं होतं, आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा वापर करायचा होता. ठीक आहे, हा झाला तुमचा 5th एक्झाम्पल. आता लास्ट एक्झाम्पल पाहूयात, एक्झाम्पल 6. तर याच्यामध्ये काय दिलं आहे, ऑन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्रीज प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज्ड ऑन अ लँड विच इज ट्रायंग्युलर इन शेप. Trees are planted such that in the first row there is one tree, in the second row there are two trees. पहा, हे असे ट्रायंग्युलर आहे. समजा फर्स्ट रो मध्ये एक ट्री असेल, सेकंड रो मध्ये 2 ट्रीज, नंतर थर्ड रो मध्ये 3 ट्रीज, नंतर ना 4, हे असे वाढतच राहतील. तर आता ते काय म्हणतात पहा, फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. टोटल 25 रोज मध्ये किती ट्रीज असे प्लांट होतील. तर इथे तुम्हाला ए ची व्हॅल्यू तर मिळतेच, ती काय मिळते 1, कारण फर्स्ट रो मध्ये एकच ट्री होता. त्यानंतर डी ची व्हॅल्यू कशी काढणार, 2 - 1, पुढच्या टर्म मधून मागची टर्म मायनस केली तर ती सुद्धा काय मिळणार आहे 1, कारण प्रत्येक रो मध्ये एक एक ट्री वाढत चाललाय. ठीक आहे, आता तुम्हाला टोटल नंबर ऑफ रोज किती दिलेले आहेत, तर 25, म्हणजे यांची व्हॅल्यू दिली आहे 25. आता काय काढायचं आहे आपल्याला, आपल्याला काढायचं आहे S25 इज इक्वल टू काय, आपल्याला तो माहित नाहीये, मग आपण तो शोधूयात. फॉर्म्युला काय, Sn इज इक्वल टू n/2 2a प्लस n-1d. मग S25 इज इक्वल टू 25/2, 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे बघा, प्लस 25 - 1 इंटू डी, पुन्हा डी काय आहे 1 आहे. मग 25/2, 2 इंटू 1 2, प्लस 24 इंटू 1 काय मिळाला 24. तर 25/2 इंटू हे किती मिळाले 26, 2 1 जा 2, 2 3 जा 6. तर इथं 25 इंटू 13 हे जर केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 325. तर टोटल देअरफॉर देर आर टोटल किती 325 ट्रीज इन कितव्या रो मध्ये 25 रोज. देर आर 325 ट्रीज इन 25 रोज. तर टोटल 25 रोज मध्ये त्यांना 325 ट्रीज मिळतील. ओके, तर हे तुमचं 6th आणि लास्ट एक्झाम्पल होतं. ठीक आहे, अशा प्रकारे आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन हे संपवलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या एक्झाम्पल बरोबरच अरिथमेटिक प्रोग्रेशनचे सर्व एक्झाम्पल्स संपलेले आहेत आणि एक्सरसाइज सुद्धा कंप्लीट झालेली आहे. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, फ्रेंड्सला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.